पाताल चरी भाग्याचा उदय सर्वता
बळकट होई बळकट होई बळकट माझ्या मनारे तुझिता माझ्या मना तुझिता माझ्या मनारे तुझिता माझ्या मनारे तुझिता माझ्या मनारे तुझिता येतो ज्ञान प्रभू माता येतो ज्ञान प्रभू माता येतो ज्ञान प्रभू माता येतो ज्ञान प्रभू माता मरणावाचोनी सर्वथा मरणावाचोनी सर्वथा मरणावाचोनी सर्वथा मरणावाचोनी सर्वथा मरणावाचोनी सर्वथा तुका आला लोटांगणी तुका आला लोटांगणी तुका आला भक्ती भाग्या झाल्या धने भक्ती भाग्या झाल्या धने भक्ती भाग्य झाल्या धने भक्ती भाग्य झाल्या धने भक्ती भाग्य झाल्या धने तुका आला लोटांगणी आला लोटांगणी भक्ती भाग्या झाल्या धने भक्ती भाग्या झाल्या धने भक्ती भाग्य झाल्या धने भाग्य झाल्या धने भाग्य झाल्या धने भाग्य झाल्या हे दोन्ही अनुठवू माता अनुठवू माता हे दोन्ही अनुठवू माता नावातोनी सर्वता नावातोनी सर्वता नावातोनी सर्वता नावातोनी सर्वता नावातोनी सर्वता नावातोनी भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा
मरना 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 वाचन मरना मरना निसर्ग मरना
भाग्याचा उदय भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय येथोनियान उठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा होई बळकट माझ्या मना तुरे धीट येथोनियान उठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी येथोनियान उठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा विठ्ठल विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथिता विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय येथोनियान उठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा प्रस्तुत
कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय पंचम वेद निर्माते श्री संत तुकोबराय यांचा अत्यंतिक प्रासादिक असा अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्या मनाशी संवाद साधतात. विठ्ठल परम पावन श्री क्षेत्र शेकापूर या पावन भूमीमध्ये हरिभक्तीपरायण मोतीराम महाराज निलेवाड यांच्या शेतीमध्ये फार्म हाऊस मध्ये भंडारा माळ, या भंडारा माळामध्ये गेल्या अनेक वर्षापासून श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि त्या ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये आजची पूज्य दादांची सेवा, आमच्या वडिलांची सेवा, पूज्य दादांची सेवा. पण दादांची आज्ञा झाली की तू जा. गेल्या 2 वर्षापासून मला वाटतं मी यायलो. आधी 2-3 वर्ष दादांनी सेवा केली. दादांच्या आज्ञेवरून मला प्राप्त झालेली ही सेवा आहे. माझ्या विवक्षित वेळेमध्ये ज्ञानोबाराय तुकोबराय आदी करून सकल संत मला जशी बुद्धी देतील, आपल्या विवक्षित वेळेमध्ये या अभंगाचं आपण चिंतन करू. विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्या मनाशी संवाद साधतात. काय अभंग गाथ्याचा जर विचार केला तुकोबरायांच्या, तर तुकोबरायांनी अनेक वेळेला भगवंताशी बोलणं केलेलं आहे. जगद्गुरु तुकोबराय अनेक वेळा संताशी बोलतात. जगद्गुरु तुकोबराय अनेक वेळा समाजाशी बोलतात, जनाशी बोलतात. जगद्गुरु तुकोबराय अनेक वेळेला मनाशी बोलतात. कधी कधी जगद्गुरु तुकोबराय भगवंताशी बोलतात, कधी कधी संत महात्म्याशी बोलतात, कधी कधी सामान्य तुमच्या माझ्यासारख्या जनाशी बोलतात. पण आजचा जो अभंग आहे, आजच्या अभंगामध्ये भगवंताशी बोलत नाहीत, संताशी बोलत नाहीत, जनाशी बोलत नाहीत, तर मनाशी म्हणजे स्वतःशी जगद्गुरु तुकोबराय आज बोलतात. कधी कधी अधूनमधून मनुष्यानं मनाशी संवाद साधला पाहिजे बरं. कारण का मन जेवढं तुमचं तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत असतं, ग्वाही देत असतं खऱ्या खोट्याची, तेवढं दुसरं कोणी देत नसतं. अधूनमधून मनुष्यानं कधी कधी निवांत मनाशी संवाद साधला पाहिजे. त्याला सिंहावलोकन असं म्हणतात है ना. त्याला सिंहावलोकन असं नाव आहे. अंतर्मुख होणं है ना, सिंहावलोकन करणं. जगद्गुरु तुकोबराय कधी कधी भगवंताशी बोलतात है ना. हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. हे जे तुकोबरायांचं जे बोलणं आहे ते भगवंताच्याकडे बोलणं चाललंय है ना. कधी कधी तुकोबराय संत महात्म्याशी बोलतात. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. संत महात्म्यांशी कधी कधी बोलतात, कधी कधी भगवंताशी बोलतात है ना. मागणे ती एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. पांडुरंगाशी बोलतात, संताशी बोलतात है ना. पण कधी कधी जगद्गुरु तुकोबराय जसं देवाशी संताशी बोलतात, तसं तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांशी सुद्धा बोलतात. ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मनावा. मनाधीच परावा
जगद्गुरु तुकोबर आहे कधी कधी जनसामान्याशी बोलतात. ऐक रे जना, है ना, तुझ्या स्वहिताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. जसं जनाशी संत महात्म्याशी भगवंताशी बोलतात तसं कधी कधी तुकोबर आहे मनाशीच बोलतात, है ना. नको नको मना गुंतून माया जाळी, हे मनाशी संवाद चाललाय, है ना. तसा प्रस्तुत अभंग जो आहे आज जगद्गुरु तुकोबर आहे आपल्या मनाशीच बोलतायत. होई बळकट माझ्या मनाला बोलतात. काय परमार्थ क्षेत्रामध्ये मनाला खूप प्रचंड मोठी किंमत आहे. ऐका, परमार्थ क्षेत्रामध्ये मनाला मोठं मोल आहे, है ना. आमच्या दादांच्या भाषेत बोलतो, दादांचंच कीर्तन आहे. आमचे दादा नेहमी सांगतात प्रपंच करत असताना तो शरीराने करावा आणि परमार्थ करत असताना तो मनाने करावा. कळायले का? पण नेमकं आपलं उलट होत असते. आपण प्रपंच करतो मनानं आणि परमार्थ करतो शरीरानं. म्हणून त्या परमार्थातून महाराज मिळणारं जे फळ आहे ते फळ पदरात पडत नाही. परमार्थामध्ये मनाला मोठी किंमत आहे. जरा नीट आहे का? परमार्थ जो करायचा आहे ना तो देहाकरता करायचा नाहीये. परमार्थ जो करायचा आहे तो आत्म्याकरता करायचा नाहीये. परमार्थ जो करायचा आहे तो मनाकरताच करायचा आहे, देहाकरता नाही करायचा. का? तर देह नाशिवान आहे, तो जाणारच आहे. त्याच्यामुळं नश्वर असल्या कारणानं, नाशिवान असल्या कारणानं परमार्थाची खटपट देहाकरता नाहीच आहे. आयुष्य खातो का आयुष्य खातो संत महात्म्याने देहाच्या संबंधामध्ये जेव्हा विचार केला तेव्हा नाशिवंत देह नाशिवंत असल्या कारणानं देहाकरता परमार्थ नाही, आत्म्याकरता पण नाही. कारण काय? नैनं छिन्नन्ति शस्त्राणी नैनं दहति पावकः, है ना. नित्य शुद्ध बुद्ध असल्या कारणानं महाराज आत्म्याकरता परमार्थ नाही. परमार्थ जो करायचा आहे तो मनाकरता करायचा आहे. ऐका, परमार्थाला मन खूप महत्वाचं आहे. जरा नीट ऐका, सावकाश ऐका, बारीक ऐका. जसं संसार सुखाचा करण्याकरता, आनंदी करण्याकरता जसं संसारामध्ये धन लागतं, ऐका, तसं परमार्थ चांगला करण्याकरता, उत्तम करण्याकरता, आनंदी करण्याकरता परमार्थामध्ये मन लागतं. ऐका, आणि प्रपंचामध्ये धनाला जशी किंमत आहे तसं परमार्थामध्ये मनाला किंमत आहे. पण प्रपंचामध्ये धनाला जरी किंमत असली तरी कसे धन मिळवून जमतंय का? चोरी लबाडी करून कसे काही उचापात्या करून मिळवलेलं धन जमतंय का? जसं चांगला सुखी संसार जर करायचा असेल, उत्तम संसार जर करायचा असेल तर धन सुद्धा उत्तमच लागते. जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया उत्तम व्यवहार.
उत्तमच नाच उत्तमच जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे. ज्या अर्थी उत्तम व्यवहारे म्हणतायत त्या अर्थी कनिष्ठ व्यवहार असला पाहिजे. कनिष्ठ व्यवहार असल्याशिवाय उत्तम व्यवहारे म्हणतील का हो? ऐका, प्रपंचामध्ये जसं उत्तम व्यवहारानं मिळवलेलं धन पाहिजे म्हणजे प्रपंच उत्तम होतो. ऐका, तसं परमार्थ साधना करत असताना जसं उत्तम धन पाहिजे तसं उत्तम प्रपंच परमार्थामध्ये उत्तम मन पाहिजे. उत्तम म्हणजे चांगलं, म्हणजे विषयानं न बरबटलेलं. कळालंय का? मन कसं पाहिजे? स्वच्छ पाहिजे. कुठल्याही विकारानं विषयानं न बरबटलेलं पाहिजे. परमार्थ क्षेत्रामध्ये मनाला फार मोठी किंमत आहे. जरा ऐका, परमार्थ क्षेत्रामध्ये आतापर्यंत ज्यांनी एक विशेष स्थान प्राप्त केलंय ना, त्याचं कारणही मनच आहे. आणि आतापर्यंत परमार्थ क्षेत्रामध्ये ज्यांची माती झाली त्याचं कारणही मनच आहे. नीट ऐका, मनच माणसाला विशिष्ट उंचीपर्यंत पोहोचवतंय आणि मनच माणसाला मातीतही घालते. बरं ऐका, गौडपादिकारिकातला सिद्धांत आहे, मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः बंधाय विषयाशक्ती निर्बंधम निर्विषम स्मृतम. मनच बंधालाही कारण आहे आणि मनच महाराज मोक्षाला सुद्धा कारण आहे. ऐका, तुम्ही पूज्य महाराजांच्या मुखातून, आमचे पारमार्थिक स्नेही नामदेव महाराज यांच्या मुखातून तुम्ही भागवत कथा ऐकलेलीच आहे, ऐकतच आहात अनेक वर्षापासून. भागवतामध्ये तृतीय स्कंदामध्ये कपिल गीता आलेली. कपिल भगवंत देवहूती मातेला तत्वज्ञान सांगतात, सांख्यशास्त्र सांगतात. त्या कपिल देवहूतीच्या संवादामध्ये भागवतात एक श्लोक आलाय, चेत खलवस्य बंधाय मुक्तये चात्मनोगतम. है ना? आई, मनच बंधालाही कारण आहे आणि मनच मोक्षालाही कारण आहे. ऐका, ते मन जर प्रपंचामध्ये जर वळालं, संसारामध्ये जर वळालं, तर तेच मन विषयामध्ये जर वळालं, ऐका, तर तेच मन बंधाला कारण आहे. आणि तेच मन जर कथा कीर्तनाकडे भजनाकडे है ना जर वळालं तर तेच मन मोक्षाला कारण ठरते. मनाला फार मोठी किंमत आहे. तुमच्या गावामध्ये कुलूप असतील ना, कुलूप मला सांगा, कुलूप उघडायची वेगळी चावी आणि कुलूप बंद करायची वेगळी चावी असते का? तुमच्याकडे काय सिस्टीम आहे? एकच आहे. आमच्यासारखी सिस्टीम आमच्याकडे एकच आहे. अहो, उजवीकडे जर कुलूप ते काही चावी फिरवली तर कुलूप उघडत असेल, डावीकडे फिरवली तर ते लागत असेल, जी सिस्टीम असेल ते, पण चावी एकच. तसं मन एकच आहे. ते प्रपंचाकडे वळालं की तेच बंधाला कारण ठरतंय आणि तेच परमार्थाकडे वळालं की तेच मोक्षाला कारण ठरतंय. विठ्ठल दुसरा दृष्टांत देतो. पांढरा शुभ्र कपडा आहे. ऐका, पांढरा शुभ्र कपडा आहे. त्या पांढऱ्या शुभ्र कपड्याला मातीचा डाग लागतो. बारीक आहे का? कशाचा डाग लागतो? मातीचा. जर आता नीट आहे का, कोरड्या मातीचा लागतो का? कोरड्या मातीचा नाही लागत. मग ती माती जेव्हा पाण्यामध्ये एकत्र होती, जेव्हा त्याचा चिखल तयार होतो आणि तेव्हा तो पांढऱ्या कपड्याला जर लागला तर त्याचा काय लागतो? डाग लागतो. आता मला सांगा, ते पांढऱ्या कपड्याला लागलेला डाग जर काढायचा झाला तर कशाने निघतो? कळायले का? डाग लागला कशामुळं? पाण्यामुळं. डाग काढायचा जर झाला तर पाणी. डाग लागतो पाण्यामुळं
आणि डाग काढायचा असला तरी पाणीच. तसं एकच पाणी आहे, ते डाग लावते पण काढते पण. तसं एकच मन आहे, ते उद्धाराला पण नेते आणि ते अधोगतीला पण नेते. विठ्ठल किती किती बोलता येईल, किती विस्तार करता येईल, पण आपल्याला वेळेमध्ये संपवायचे. आधीच आपल्याला 1 तास उशीर झालाय कीर्तन सुरू व्हायला. आजचं कीर्तन 9ला सुरू झालंय. आम्ही वेळेचे फार पक्के आहेत बरं का. आम्ही मोतीराम महाराजांच्या पठडीमध्ये वाढलेले आहेत. आमचे सगळे पूर्वज. तशीच आम्हाला सवय. आम्हाला 8च्या जरी वेळ दिली तर आम्ही 7:30ला येऊन मंडपात रेडी असतो. आमची ती एक पद्धत आहे, वेळेवरती सुरुवात करणे, वेळेवरती संपवणे. माझ्याकडे 1च तास आहे, तुम्ही काही घाबरू नका. अभंग सगळा सोडवणार आहे. म्हणून फार विस्तार नाही करता येत. आरसा असतो, आरसा. आता त्या आरशामध्ये प्रतिबिंब दिसतं, पण त्या आरशावर जर धूळ चढली असेल, त्या आरसा जर मळालेला असेल, तर त्या आरशामध्ये प्रतिबिंब दिसतं का हो? मलिन आरशावरती नाही दिसत. मग ते आरसा काय करावं लागतंय? साफ करावं लागते, पुसावं लागते. नीट लक्ष द्या. जर स्वतःच प्रतिबिंब जर आरशात पाहिजे असेल तर आरसा स्वच्छ असावा लागतो, ऐका, तरच स्वतःच प्रतिबिंब दिसतं. तसं आत्मसाक्षात्कार जर करून घ्यायचा असेल तर त्याच्याकरता मन सुद्धा स्वच्छ लागतं. मलिन मन जर असेल तर त्या मलिन मनातून आत्मसाक्षात्कार होऊ शकत नाही. विठ्ठल ह्या मनाला धूळ चढली आहे. मनाला काय चढली? जशी आरशाला धूळ चढल्यावर प्रतिबिंब दिसत नाही, तसं आपल्या मनाला धूळ चढली. ही कोणती धूळ आहे हो? तर कपिल भगवंताने सांगितलं, काम क्रोधादिवीर मलैही. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ हे जे विकार आहेत ना, हे विकार म्हणजे हे काय? त्या आरशाला लागलेला डाग आहे, ऐका. मग ते डाग काय करावं लागतो? पुसावं लागतो. मग हे डाग कशाने जातात? हे काम, क्रोधादिक मल कशाने जातात? ऐका, ते डाग काढण्याकरता पहिल्यांदा ते डाग कसे लागले ह्याचा अभ्यास करावा लागतोय. ते कशाने जातील ह्याचा अभ्यास करावा लागतोय. ऐका, मी आणि माझं, ऐका, ह्याच्यातून कामक्रोधाधिक मल निर्माण होतो अंतःकरणामध्ये. अहम मम या एका गोष्टीमुळं हे सगळे विकार मनामध्ये निर्माण होतात. मग अहम मम जाण्याकरता काय करावं लागतंय? तर तिच्याकरता ज्ञान मिळवावं लागतंय. तिच्याकरता काय मिळवावं लागतंय? ज्ञान. ते ज्ञान कुठं असतंय? तर ते ज्ञान संत महात्म्याच्याकडे असतं. संत कसे भेटतात? भक्तीने भेटतात. ऐका, अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण झाली की त्या भक्तीच्या योगानं ज्ञान निर्माण होतं. ऐका, ते ज्ञान निर्माण झालं की त्या ज्ञानाच्या योगानं अंतःकरणातले जे मल आहेत ते मल निघून जातात. आणि ते मल निघून गेले की मन स्वच्छ होतं. आणि मन स्वच्छ झालं की आत्मसाक्षात्कार होतो. ह्याच्याकरता परमार्थामध्ये मनाला विशेष महत्व आहे. मनाला मोठी किंमत आहे. मनाबद्दल मला किती बोलता येईल, किती विस्तार करता येईल. हे मन एवढं विचित्र आहे. हे मन एवढं विचित्र आहे. मन कुठंही जातं, कुठंही फिरतं. बरोबर आहे का? धाब्यावर जाते, हॉटेलात जाते, पानपट्टीवर जाते. बरोबर आहे का? रिकाम कुठंही फिरतंय. ऐक नाही, मोठमोठ्या शहरात मॉलमध्ये फिरतंय, डीमार्ट मध्ये जाते. तुम्हाला माहित नसेल डीमार्ट, ऐक नाही का? माहित आहे? माहित आहे का? कुठंही मन फिरतंय, पण कीर्तनालयाला धसतंय का हो? कीर्तनालयाला धसतंय का लवकर? कथेला यायला लवकर धजत आहे का? सगळीकडे मन फिरते, पण इकडं यायला म्हणलं की लवकर धजत नाही.
काही काही लोक म्हणतात आत्ताच काय गडबड आहे, आत्ता तर कुठं उभं टाकलंय म्हणे कीर्तन. असंच म्हणतात की तुमच्याकडे? हं? अहो आत्ता तर कुठं कीर्तन उभं टाकलंय, मग हिंची रूपावळी होणार, मग महाराज येणार, मग महाराजाची रूपावळी होणार, मग अभंग होणार, मग चाल होणार. लवकर इकडे येत नाही. लवकर इकडे येत नाही ते. बरं जाऊ द्या. ते किचन माहिती आहे का तुम्हाला? मराठीमध्ये किचन म्हणतात है ना, आणि इंग्लिशमध्ये स्वयंपाकघर. बरोबर ना? उलट व्हायलंय का? ते व्हायलंय नाही, झालंय, केलंय. ते तुम्ही नेमकं इथंच आहेत का घरी आहेत हे चेक करावं लागते आम्हाला अजून. मग कळायले का? ते मराठीमध्ये किचन आणि इंग्लिशमध्ये स्वयंपाकघर. बरोबर झालं का? आता गलतच झालं का? हा, म्हणजे आता नक्की कळालं की तुम्ही इथंच आहेत. मराठीमध्ये स्वयंपाकघर, इंग्लिशमध्ये किचन. ऐका, त्या स्वयंपाकघरामध्ये माशी असते. माशी ऐका, माशी. माशी ती माशी भातावर बसती, वरणावर बसती, पोळीवर बसते म्हणजे चपातीवर बसती. बरोबर आहे का? भाजीवर बसती, शिरावर बसती, गुलाबजामुनवर बसती, बालुशाहीवर बसती, बासुंदीवर बसती. ती स्वयंपाक घरातली माशी सगळीकडे बसती. पण जरा नीट ऐका, ती विस्तवावर बसती का हो? विस्तवावर बसणार ना. त्या माशीला एकदा मी विचारलं, आजी म्हणलं माशी, अगं तू सगळीकडे बसतीस, विस्तवावर का नाही बसत? त्या माशीनं काय म्हणलं सांगू? ती म्हणली महाराज बसायला काही प्रॉब्लेम नाही. काय म्हणली ती मला? महाराज विस्तवावर बसायला प्रॉब्लेम नाही, पण एकदा बसल्यावर उठण्याची गॅरंटी. कळायले का? बसायला प्रॉब्लेम नाही म्हणली, पण बसल्यावर उठण्याची गॅरंटी. जरा नीट ऐका, ती माशी जशी सगळीकडे बसती पण विस्तवावर बसत नाही, तसंच हे मन आहे. सगळीकडे फिरतय, सगळीकडे जातय, पण ते इकडे येत नाही, परमार्थाकडे ते येत नाही. पण जरा नीट ऐका, ती माशी जशी एकदा विस्तवावर बसली की उठत नाही, तसंच मन आहे, ते इकडं येतच नाही. आणि एकदा का ते इकडं आलं परत बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे, येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही. येतच नाही ते इकडं. आणि एकदा काय ते इकडं आलं की ते पुन्हा माघारी फिरत नाही, है ना. मनाला परमार्थ क्षेत्रात खूप मोठी किंमत आहे. जाऊ द्या, फार लांबवत नाही, जरा अभंगामध्ये वळूयात. ज्यांनी आपल्या मनाला परिपक्व केलं तोच परमार्थ क्षेत्रामध्ये टिकतो, आणि ज्यांनी आपल्या मनाला परिपक्व नाही केलं त्याचा टिकाव परमार्थ क्षेत्रामध्ये लागूच शकत नाही. नीट आहे का? ज्यांना परमार्थ क्षेत्रामध्ये काही टिकाव आपला धरून धरायचा असेल ना, सांभाळायचा असेल ना, तर त्यानं मनाला परिपक्व करावं लागते. मनाला जर परिपक्व नाही केलं
तर परमार्थ क्षेत्रामध्ये त्याचा काही उपयोग नाही. समाजामध्ये दोन प्रकारचे वर्ग आहेत. प्रवेश करायचा अभंगामध्ये समाजात किती प्रकारचे वर्ग आहेत? दोन. एक वर्ग आहे पहिल्यांदा तो योग्यता निर्माण करतो. काय करतो? एक विशिष्ट योग्यता निर्माण करतो, अधिकार निर्माण करतो, काही तपसाधना करतो, एका विशिष्ट उंचीवरती पोचतो परमार्थ साधना करत असताना, आणि मग तो जगताला सांगतो. हा एक वर्ग आहे. आणि एक वर्ग असा आहे कुठलीच योग्यता नाही, कुठली साधना नाही, कसलाच अधिकार नाही, काही मातीचा काही येत नाही, पण रोज कंबर बांधून रोज जगताला ज्ञान सांगायला. बरोबर आहे का? त्याच्यामध्ये आम्ही येत. कुठलीच योग्यता नाही, कुठलाच अधिकार नाही, काहीच महाराज साधना नाही, पण रोज कीर्तनामध्ये कंबर बांधून लोकांना सांगतात. एक लक्षात घ्या, मी मनानं नाही बोलायलो. महाराजांनी बोलताना प्रमाणाने बोललं पाहिजे, नाहीतर महाराज जे बोलायले त्याला प्रमाण असलं पाहिजे. माझं हे नेहमीच वाक्य आहे. मी असंच नाही बोलत आहे. गाथ्यामध्ये तुकोबारायांनी हे दोन्ही वर्ग मांडलेले आहेत. हे दोन्ही वर्ग गाथ्यामध्ये मांडलेले आहेत. वेळ कमी आहे, उचलत नाही, मला येते नाही, स्वर नाही, मला गायन नाही माझ्याकडे, म्हणून मी या भानगडीत सहसा पडत नाही. है की नाही? नाहीतर उगाच चांगलं सुरू असलेलं बिघडत आहे काय. आणि माझा काही तसा अधिकार नाही, कुठलं ज्ञान नाही, स्वर नाही, काहीच नाही. मग तुम्ही म्हणता ना महाराज तुम्हाला माती काहीच आहे ना, तर एवढी हौस काय कीर्तन करायची, एवढा जोर का? हे आम्हाला जे एवढा जोर आहे ना, ते नामदेव महाराजांना माहिती आहे कसा आहे, ते कशाचा आहे. आमच्या 5 पिढ्यापासून आमच्या घरामध्ये अविरत परमार्थ चालू आहे. अविरत संत वाङ्मयाची सेवा आहे, वारकरी संप्रदायाची सेवा आहे. माझी 5वी पिढी आहे ना. आमचे वडील, आमचे आजोबा, आमचे पंजोबा, आमचे खापर पंजोबा सगळेच वारकरी संप्रदायामध्ये सेवा करून गेले. म्हणून त्यांची पताका महाराज खांद्यावरती घेऊन मी पुढे चालत आहे. तसा वास्तविक माझा काही ज्ञान नाही, माझा काही अभ्यास नाही, है ना. काय जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचा मला वाटते दुसराच अभंग आहे. नये तुझा जरी मधुर सुस्वर येईल तैसा बोल नारायण रामकृष्ण. अरे जसं येईल तसं प्रेमानं बोलावं. काही तुम्हाला जर फार काही सुंदर गाता येत नाही म्हणून गाऊ नये असं अजिबात नाही. तुम्हाला फार काही येत नाही म्हणजे सेवा करू नये असं. जशी जमेल तशी भगवंताची सेवा करावी या शुद्ध भावनेनं. काहीही येत नसताना उग काहीतरी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. दोन्ही गोष्टी, दोन वर्ग जगद्गुरु तुकोबाराय आपल्या गाथ्यामध्ये मांडतात. नाही संत चिन्ही उमटली अंगी, उपदेशालागी पात्र झाला. काय कुठलीच योग्यता नाहीये, कुठलाच अधिकार नाहीये, कुठलाच तप नाहीये, पण उपदेशालागी पात्र झाला. रोज लोकाला कंबर बांधून सांगत फिरलाय. पण दुसरा वर्ग असा आहे तो म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या सारखा, नामदेवरायांच्या सारखा, माऊली सारखा, मोतीराम महाराजांच्या सारखा. ऐका, पहिल्यांदा ते अवतरित झाल्यानंतर योग्यता निर्माण करतात, विशेष अधिकार निर्माण करतात, काही तपसाधना करतात, है ना. अहो मला सांगा, वास्तविक त्यांना हे सगळं करण्याची गरजच नाहीये. हो, गरजच नाही. अहो जे चालते ज्ञानाचे बिंब, जयाचे अवयव सुखाचे कोंब, येर माणूसपणी भांब लौकिक भाग, ते स्वतःच महाराज येथे उपकारासाठी आले खरजा वैकुंठी. काहीही कारण नसताना शांत बसा रे, ते इथं येतात. हा, विठ्ठल काय कीर्तनामध्ये कथेमध्ये विक्षेप करू नये बरं काय. त्याचं कारण असं आहे, आता ते लहान लेकर आहेत त्यांना काही कळत नाही, पण
आपण सगळे मोठे होत, आपल्याकडून अशी चूक होऊ शकते, विक्षेप निर्माण होऊ शकतो. म्हणून तुम्हाला विषय निघाला तर सांगून टाकतो. कसं असतंय, मनात ठेवू नये काही गोष्टी. तुम्ही देवी भागवत ऐकून आहात का? तुम्ही जरी श्रवण नाही केलं तरी नाव तर माहित आहे ना, देवी भागवत. जसं श्रीमद भागवत आहे तसं एक देवी भागवत आहे. त्या देवी भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये मौली एक श्लोक आलाय, मनुष्याच्याकडून 4 चुका झाल्या. किती? 4 चुका झाल्या की त्याला ब्रह्महत्येचं पातक प्राप्त होतं. कशाचं पातक? ब्रह्महत्या न करता ब्रह्महत्येचं पातक आहे. 4 चुका जर झाल्या तर कोणत्या कोणत्या ऐका. निद्राभंगो, कथोच्छेदो, दंपत्यो प्रीतिभेदनम, शिशुमातृविभेदश्च, ब्रह्महत्या समम स्मृतम. सखाराम महाराज नाही सांगायचे, देवी भागवतामध्ये महर्षी वेदव्यास सांगायले. लक्षात यायले का? हे माझं नाहीये. काय काय? निद्राभंगो, एखादा व्यक्ती जर झोपलाय तर त्याला कधीच उठवायचं नाही. आता विस्तार व्हायलाय, हे आपलं नाहीये, हे मध्येच घुसलेलं आहे. झोपेतल्याला उठवायचं नाही असा शब्दशः अर्थ घेऊ नका. काही काही लोकांना उठवलंच पाहिजे. विद्यार्थी, सेवकः, पांथः, क्षुधारती, भयकातरः, भांडारी, प्रतिहारी च, सप्तसुप्तान प्रबोधयेत. या 7 लोकांना उठवलं तर त्याच्यामध्ये ब्रह्महत्या नाही, आहे की नाही? पण या 7 लोकांच्या व्यतिरिक्त माणूस जर झोपलाय तर त्या झोपेतल्या माणसाला त्याची झोप पूर्ण होण्याच्या आत उठवत नाहीये. ऐका. निद्राभंगो, कथोच्छेदो. माझा मुद्दा इथं आहे. कथा चालू असताना, कीर्तन चालू असताना मध्ये विक्षेप निर्माण करायचा नाही. कथोच्छेदो, मध्ये विक्षेप निर्माण जो करेल त्याला ब्रह्महत्येचं पातक आहे. ऐका. पुढे सांगितलं, दंपत्यो प्रीतिभेदनम. नवरा बायको मध्ये भांडण निर्माण जो करतो त्याला ब्रह्महत्येचं पातक आहे. ऐका. आणि 4थी गोष्ट सांगितली, शिशु मातृविभेदश्च. आई आणि मुलाची जो ताटाटूट करतो त्याला ब्रह्महत्येचं पातक आहे. 4 गोष्टी जरा नीट लक्ष ठेवा, कधी जीवनात घडू. सुंदर कथा चालू आहे, सुंदर कीर्तन चालू आहे, तर निवांत शांत ऐकायचं. तुमच्याकडे कशी सिस्टीम आहे माहित नाही, नाहीतर कथा चालू झाली ना, सुरुवातीला कोणीच येत नाही, मग एक 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 बाई येते हळदी कुंकाचं पाळी. उग पुढे येऊ 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 त्या मग सगळ्या बायका बसलेल्या तिच्याकडे पाहत राहतात. पार आरतीपर्यंत चालू असते, 1 1 2 2 1 1 2 2, है ना? तुमच्याकडे कशी सिस्टीम आहे माहित नाही. आम्ही बंदच करून टाकले. कथा सुरू झाली की जिथं जागा भेटल तिथं निवांत बसायचं. काय असतंय, हळदी कुंकू वाहणं, पाया पडणं, हे सगळे गौण विषय. श्रवण हीच मुख्य पूजा आहे भागवताची. कळायले का? श्रवण हीच पूजा आहे. हे भगवंता हळदी कुंकू वाहू नका असं माझं म्हणणं नाही. आरती झाल्यानंतर काय काम आहे, निवांत व्हा की. पाळं संपून टाका हो हळदी कुंकू वाहून, पण निवांत. भगवंत काही म्हणणार आहे का हो? मध्येच येऊन जर वाहिलात आणि नंतर जर वाहिलात की बाबा आधी वाहिलं नाही नंतर वाहिलं म्हणून तुमच्यावरती रागवणार आहे का? ते प्रसाद आणायचा वाटीमध्ये एवढसा मध्येच टाकायचा. कळायले का? हे असे सगळ्या गोष्टी बंद करा. का तर माझी प्रामाणिक इच्छा आहे की तुम्हाला ब्रह्महत्या लागू नये. कळाले का? जाऊ द्या, हे मध्येच आलं, त्या पोरांमुळे आलं. जरा सावध राहा. कथा नीट ऐका, कीर्तन नीट श्रवण करा. मी अगदी एक 15 ते 20 मिनिटांमध्ये माझा सगळा भाव कीर्तनाचा सांगून मोकळा होणार आहे. आपला विषय काय चाललोय? समाजात 2 वर्ग आहेत. एक वर्ग आहे कुठलीच योग्यता नाही, अधिकार नाही, आणि योग्यता नसताना अधिकार नसताना समाजाला सांगणारा एक, आणि दुसरा वर्ग आहे जो जीवोनिया तृप्त झाला, ब्रह्मभावावरी आरूढला, है ना? त्याला कुठलीच गरज नाही, काहीच कारण नाही, पण केवळ तुमच्या माझ्यासारखे सामान्य जीव बुडत हे जन न देखवी डोळा, है ना? म्हणून कळवळा. तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोक संसार रूपी सागरामध्ये बुडत असतात,
म्हणून तुमच्या माझ्या उद्धारा करता कल्याणा करता ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. कशा करता? उद्धरावे उद्धराया आले दीन जना. तुमच्या माझ्या करता, सामान्य लोकांच्या करता, उद्धाराच्या करता. महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या सारखे हा उत्सव जन्माचा उत्सव आहे. तुकोबारायांचं येणं कशा करता झालं? वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुलाचारी नाम. काहीच कारण नसताना है ना, निवांत महाराज वैकुंठामध्ये त्यांचा वास असताना पण ते सगळं सुख सोडून महाराज ते तुमच्या माझ्या करता कल्याणा करता येतात. आल्यानंतर पहिल्यांदा अधिकार निर्माण करतात, काही तप साधना करतात, ऐका, काही ज्ञान मिळवतात आणि मग ते जगताला सांगतात. जरा गडबड करू नका. आता जगद्गुरु तुकोबाराया मनाला सांगायलेत. मना हे बघ, जन्मजन्मांतराच्या पुण्याईनं, नीट आहे का, जन्मजन्मांतराच्या पुण्याईनं आपण मनुष्य देहाला प्राप्त झालो आणि मनुष्य देहाला प्राप्त झाल्यानंतर अनेक जन्माचं भाग्य उदयाला आलं. माझं बोलणं पूर्ण होऊ द्या. अनेक जन्माचं भाग्य उदयाला आलं आणि आपण संत महात्म्याच्या संगतीमध्ये आलो. माणसाचा देह असाच नाही मिळत. आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा जसा सापडावा तसं तुम्हाला मला मनुष्य देह प्राप्त झालाय आणि मनुष्य देहामध्ये प्राप्त झाल्यानंतर अनेक जन्माचं भाग्य उदयाला आलं तुकोबाराय सांगतात. आणि आपण संत महात्म्याच्या संगतीत आलो. ऐका, संत महात्म्याच्या संगतीत आलो म्हणजे मोठ्याच्या संगतीमध्ये आपण आलो. म्हणून म्हणा, तू आतापर्यंत काय काय केलंस? मी कधीच तुला काहीच बोललो नाही. काय काय करी तू या मना, परी नाही के नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले. अनेक म्हणा, अनेक गोष्टी केल्यास, काय काय केलंस, पण मी आतापर्यंत तुला कधीच काहीच बोललो नाही. पण परमभाग्यानं संत महात्म्याची भेट आपल्याला झाली. ऐका, जगतामध्ये सगळ्यात दुर्मिळ जर काही असेल तर ती संताची भेट आहे. है की नाही? किती दुर्मिळ आहे, किती दुर्मिळ आहे. आपण सगळेच गीता वाचणारे आहोत, ज्ञानेश्वरी वाचणारे आहोत असं मी समजतो. तुम्ही वाचता न वाचता तुम्हाला माहिती. पण जर कीर्तनाला येऊन बसलात तर तुम्ही गाथा ज्ञानेश्वरी गीता वाचणारे आहात. ऐका, गीतेमध्ये अर्जुनाला भगवंत सांगतात, अर्जुना अरे जगतामध्ये तुला सगळं काही मिळेल पण बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. महात्म्याची भेट ही मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत दुर्लभ आहे. तुम्ही नाव ऐकून असाल, प्रातस्मरणीय गुरुवर्य शंकर महाराज कंधारकर, तुमच्या बाजूचंच गाव आहे म्हणून सांगतो. फार मोठी महान विभूती होऊन गेली वेदांतामध्ये. शंकर महाराज कंधारकर कोटी सांगायचे, आमचे दादा सांगतात. काही गोष्टी जरा बारीक लक्ष जरी की कळते, काही गोष्टी दुर्लभ असतात आणि सफल असतात, काही गोष्टी दुर्लभ असतात आणि निष्फल असतात. दोन, काही गोष्टी सुलभ असतात आणि सफल असतात. तीन, काही गोष्टी सुलभ असतात आणि निष्फल असतात. चार. किती प्रकार झाले? चार. पहिल्यांदा कळत नाही, रिव्हिजन करतो. हा, मला माहित आहे दिसायला लहान असलो म्हणून काय झालं, पण चांगला मुरलेला आहे. जन्मल्यापासूनच ह्याच्यात पहिल्या टप्प्यात नाही कळत. नीट आहे का? चार गोष्टी आहेत, चार कोटी सांगत असतात. काही गोष्टी दुर्लभ आहेत आणि सफल आहेत, काही गोष्टी दुर्लभ आहेत आणि निष्फल आहेत. दोन झाल्या. आता काही गोष्टी सुलभ आहेत आणि सफल आहेत.
आणि काही गोष्टी सुलभ आहेत आणि निष्फल आहेत. आता एक एक उदाहरण घ्या बघा. काही गोष्टी दुर्लभ आहेत आणि सफल आहेत. त्याच्यामध्ये संत महात्म्याची भेट आहे. संत महात्म्याची भेट किती दुर्लभ आहे. नाथ बाबांनी सांगितलं, व्याघ्र सिंहाची दूध जोडी, चंद्रामृत ही हाता पडे, परी हरिप्रियाची भेटी नातुडे, दुर्लभ भाग्य काढे मनुष्या. अहो, महात्म्याची भेट फार दुर्लभ आहे, फार दुर्लभ आहे, है ना. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. हरी जगा जेठी करुणा, हरी जग जेठी करुणा, हरी जग जेठी करुणा. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा. अहो, संताची भेट होण्याकरता भगवंताची कृपा असावी लागते. भगवंताच्या कृपेशिवाय संताची भेट होत नाही आणि संताच्या भेटीशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. वेदांताच्या भाषेत बोलायचं झालं तर ह्याला अन्योन्य संबंध म्हणतात. हे का, संत महात्म्याची भेट दुर्लभ आहे. चंद्रामृत सुख सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, परी संताची भेटी न होईल का. है ना. पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन. किती दुर्लभ गोष्ट. अहो, पालान, पवना घालवेल पालान म्हणजे हत्तीवर बसण्याचं जे आसन असतंय त्याला पालान म्हणतात. ते एखाद्या वेळेला वाऱ्यावर घालता येईल म्हणले संत महात्मे. पायी चढवेल गगन, पायी पायी आकाशामध्ये चालता येईल. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ महाराज सगळं काही कळेल. पण साधूची भेट दुर्लभ आहे. काही गोष्टी दुर्लभ असतात आणि त्या सफल असतात. साधूची भेट जर झाली तर ते साधू भगवंताची प्राप्ती करून देतात. ती सफल भेट आहे. जाऊ द्या, पुढे चला. 10 वाजले, 15-20 मिनिटं घेणार आहे. आधी उशीरच झाला 1 तास म्हणून 15-20 मिनिटं मला जरा पुढे लांबवायला हरकत नाही. अगदीच अर्धा तासामध्ये माझा भाव मांडणे मला शक्य नाही. दुसरी गोष्ट सांगितली, काही गोष्टी दुर्लभ असतात पण निष्फल असतात. है ना. सिंहाच्या नाकातला केस सुलभ आहे का हो? अत्यंत दुर्लभ आहे. बरं, दुर्लभ असलेला तो सिंहाच्या नाकातला केस मिळवला प्रयत्नानं तर सफल आहे का सांगा ना. काही उपयोग आहे का हो? काही नाही. काही गोष्टी दुर्लभ आहेत आणि निष्फल आहेत. काही गोष्टी दुर्लभ आहेत आणि सफल आहेत. 2 झाल्या कोट्या. आता तिसरी कोटी आहे का. काही गोष्टी सुलभ आहेत आणि सफल आहेत. त्याच्यामध्ये भगवंताचं नाम आहे. नाम कसं आहे? सुलभ आहे. कोणीही घ्या, कुठेही घ्या, कसंही घ्या, केव्हाही घ्या, कसलंच बंधन नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. है ना. दोन्ही पक्ष पाही, कुठलंच बंधन नाही हो. नाम संकीर्तन साधन पै, पण परिणाम जर विचाराल, त्याचं फळ जर विचाराल तर जळतील पापे. जन्म जन्मांतराचं पातक भस्म करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये. नाम सुलभ आहे आणि सफल आहे. आता 4थी कोटी आहे का. काही काही गोष्टी सुलभ असतात आणि निष्फल असतात. आता ह्याचा विस्तार खूप होईल, वेळ कमी आहे. काही काही गोष्टी मोतीराम म्हणाल सुलभ असतात आणि निष्फळ असतात. त्याच्यामध्ये तंबाखू आहे. तंबाखू कशी आहे? सुलभ आहे पण सफल आहे का. गुटखा सुलभ आहे पण सफल आहे का. दारू सुलभ आहे पण सफल आहे का. काही काही गोष्टी सुलभ असतात आणि निष्फल असतात.
बरं, हे दारू गुटखा तंबाखू सुलभ आहे, ते निष्फल आहे, हे मी सांगितल्यावर तुम्हाला कळायले का आधीच माहिती? पटपट बोला की. आता सांगितल्यावर कळाले. गडबड इथं आहे, हे माहीत असून आपण पुन्हा पुन्हा तसं वागायलो, इथं गडबड आहे. कळायले का तुम्हाला? त्या गुटख्यावरती ते चित्र असते, मागे थोबाड नाचलेलं असते की नाही, ते गुटख्याच्या पुढीवर ते गुटखा खाणार रोज बघायले थोबाड नाचलेलं चित्र, आणि ते बघूनच ते फोडायले. बरोबर आहे का? हे मी नाही तर मी खाणारे बघतो, पण तरी सुद्धा ते सोडत नाहीये. हे नवल आहे, ह्याच्याच करता परमार्थ आहे. मी कधीच तुम्हाला आवडेल असं नाही बोलत, माझं ते वाक्य ठरलेलंच आहे. मी तुम्हाला आवडेल असं कधीच बोलत नाही. तुम्हाला चांगलं वाटावं म्हणून मी तुम्हाला कधीच बोलत नाही. का तर तुम्हाला जे आवडतं ते कीर्तनकारानं कधीच द्यायचं नसतं. कळायले का? मग कीर्तनकाराचं काय काम आहे? तुमच्या जे हिताचं आहे ते आम्ही देणं आमचं काम आहे. मग ते तुम्हाला आवडो नाही तर न आवडो असं. कळायले का? मग एक तंबाखू खाणारे असतील, गुटखा खाणारे असतील, त्यांना थोडस वाईट वाटत असेल, पण जरी वाटलं तरी आम्हाला काही घेणं देणं नाही है ना. फार फार वाईट वाटलं तर काय, मोतीराम महाराजांना म्हणतील दुसरा महाराज बघा पुढच्या वर्षी. ह्याच्या पलीकडे काय होईल हो? बरं, एखादं माझं कीर्तन कमी झालं, माझं काय बिघडायले? कळायले का तुम्हाला? आम्हाला रोज एक गाव आहे, इथं नाही तर दुसरीकडे आहेच. कळायले का? माझं काहीच बिघडत नाही. पण जर तुम्हाला हे पटत असेल आणि ते जर तुमच्या अंतःकरणामध्ये जर लागलं आणि तसं जर तुम्ही वागायचा प्रयत्न केला तर माझं कीर्तन सफल झालं. कळायला का? एक लक्षात घ्या, तुम्हाला काय आवडतं हे कीर्तनकारानं कधीच द्यायचं नाही. तुम्हाला हसवायला आवडतं, तुम्हाला संसारातल्या गोष्टी आवडतात म्हणून कीर्तनकाराने द्यायच्या का? जरा ऐका, लहान लेकराला अभ्यास आवडत नाही, त्याला काय आवडतं? खेळायला आवडतं. त्यातल्या त्यात मोबाईल खेळायला जास्त आवडतं. आता फक्त मला सांगा, मग आईनं त्याला खेळू द्यायचं का? त्याला आवडतं म्हणून. मग आईचं काम काय? त्याला 2 कानाखाली लगवायच्या आणि त्याला बळजबरी अभ्यासाला बसवायचं. का हो? खेळणं आवडतं, अभ्यास आवडत नाही, तरी सुद्धा त्याला बळजबरीनं अभ्यासाला बसवायचं. का तर त्या लेकराचं अभ्यास करण्यामध्ये हित आहे. कळालं का? जे हिताचं आहे तेच आईनं सांगायचं असतं. तसं तुम्हाला जरी हसवायला आवडत असेल, तुम्हाला जरी नाचलेलं आवडत असेल, कळायले का? तुम्हाला जरी सोंग आवडत असतील, तरी सुद्धा आम्ही हे सगळं बाजूला ठेवायचं आणि वेदांत तुम्हाला सांगायचं. ज्ञानोबाने तुकोबारांनी काय सांगितलंय ते आम्ही तुमच्या गळी उतरवायचं. का तर तेच तुमच्या हिताचं आहे. विठ्ठल मनाला जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, मना अरे जन्म जन्मांतराचं आपल्याला भाग्य उदयाला आला आणि परिणाम काय झाला ते हे जो संता पाया ते गोरे संत
जगद्गुरु तुकोबर या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, भाग्याचा उदय म्हणा. अरे जन्म जन्मांतराच्या भाग्याचा उदय झालाय. काय झालंय? तेही जोडी संत पाय. आपल्या जीवनामध्ये फार मोठ्या महात्म्याची जोड म्हणजे मिळकत आपल्याला प्राप्त झाली. तेव्हा मना आता फार सावध व्हा. ऐक है ना, फार सावध व्हा. साध व्यवहार तुम्हाला सांगतो. काय असतंय, मोठ्याच्या संगतीत आला ऐका, आणि ते जर माणूस वेडं वाकडं वागू लागला तर नाव कोणाचं जाते? हो, नाव कोणाचं जाते? मोठ्याचं नाव जाते. कळायले का तुम्हाला? म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, मना आता आपण संताच्या संगतीत आलो. तू जर काही गडबड करशील तर नाव कोणाचं जाईल? संतांचं जाईल. सोपं बोलू का? एखादा पिदाडा, आता काय असतंय व्यवहारातलं बोललं की पटकन कळतंय. एखादं पिदाड आहे, पिदाड ते नालीच्या तोंडावर गटारात पडलंय आणि चांगला माणूस तिकडून जाऊ लागला आणि बघितलं, अरे हे कोणीतरी पिऊन पडलेले, आणि ते त्याला उठवू लागलं, सांगू लागलं समजावून. तिकडून दुसरं त्याच बारसं जेवलेला आला. तिने सांगितलं, अहो तुम्ही सज्जन दिसताय, तुम्ही त्याला समजून सांगतायत, उठवताय, बघा फार त्याच्या नादी लागू नका, आज इथं पडले काल तिथं पडलं होतं म्हणले. त्याचं काय घेऊन बसता हो? ते रोज कुठं ना कुठं तरी पडतंय म्हणले. जरा नीट ऐका, दारू पिणारा जर कुठेही पडलं तर येणारे जाणारे लोक त्याला नाव ठेवतात का हो? त्यांना वाटते हे पिदाडच आहे, कुठेही पडतंय, आज इथं पडलं होतं, उद्या तिथं पडेल, परवा तिकडं पडलं होतं. फार लोक त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण जरा नीट ऐका, ज्यानं 7 दिवस भागवत सांगितलंय, कंबर बांधून कीर्तन केले, ते जर पडलं तर कळायले का? झोप यायली? हा, प्रसाद जास्त नाही झाला ना? कळायले का हो? विशेष आचरणे लागी संती. एखाद्या विशिष्ट टप्प्यावर माणूस पोचला, एका विशिष्ट उंचीवरती माणूस पोचला की त्याला फार सावधानतेनं वागावं लागते. ज्याच्या जीवनामध्ये मिळकत आहे, काहीतरी साधना आहे, काहीतरी उपासना आहे, त्याला चुकून जमत नाही. अहो सामान्य माणूस चुकला, फार लोक अहो किती बोलता येईल, वेळ कमी पडतोय. विवस्त्र जर स्त्री फिरली तर लोक त्याला नाही बोलत, लोक नवऱ्याला बोलतात. अरे काय नालायक नवरा आहे, बाईच्या अंगावरती कपडे नाहीत. कळायले का हो? फळावरून झाडाला किंमत असते. आता कळायले का? फळावरून झाडाला किंमत असते, तसं मुलावरून बापाला किंमत असते, बायकोवरून नवऱ्याला किंमत असते. मुलगा जर सुंदर मृदंग वाजू लागला, छान टाळ हातामध्ये घेऊन जर सुंदर भजनामध्ये नाचू लागला तर नाव कोणाचं होतंय? बापाचं होतंय. ते जर कुठेही लोळू लागला तर नाव बापाचंच जात. फळावरून झाडाला किंमत आहे, तसं लेकरावरून महाराज वडिलांना किंमत आहे. म्हणून लेकरांनी चांगलं वागलं पाहिजे. जरा पुढे बोलू का? लेकरांनी चांगलं वागण्याकरता पहिल्यांदा बापच चांगला पाहिजे. नाहीतर बापच म्हणायलाय जरा बिडी तेवढी पेटून आणून दे. कोणाला? पोराला. ते रोज पेटून आणून देऊ लागल्यावर त्याला लक्षात येते, हे बाप रोज आणायला लावायला, ह्याच्यामध्ये नेमकी काय ताकद आहे बाबा. ती येताना 2-4 दिवसांनी एक झुरका हाणून येते. बरोबर आहे का? हा, आज जगद्गुरु तुकोबार आहे, त्या मनाला म्हणे, मना आपण मोठ्याच्या संगतीत आलो. काय असतंय, विमान चालवणाऱ्याला जास्त काळजी घ्यावी लागती का सायकल चालवणाऱ्याला जास्त काळजी घ्यावी लागते? सायकल. विमान चालवणाऱ्याला जास्त काळजी घ्यावी लागते. सायकल चालवणाऱ्याने काळजी घ्यायची नाही असं नाही. सायकल चालवता चालवता जर पडला तर फार नुकसान होते का हो? उग पायाला खर्चते, दवाखान्यात गेले की 100-200 रुपयात नीट होते. ऐका, सायकलचं जर काही नुकसान झालं तर 100-150 रुपयात 200 रुपयात सायकलचं नुकसान भरून काढता येते. पण विमान चालवणाऱ्याने जर चूक केली
तर ती चूक भरून निघते का? बर, विमानात बसणारे काही तुमच्या माझ्यासारखं खोटं वय सांगून फुकट प्रवास करणार आहेत का हो? कळायले का? तुमच्या माझ्यासारखे डंगरे बिनकामातले त्या सुनानं लेकानं वाढून दिले वय, फुकटचे पास काढून फिरावले आता काशी अमुक तमुक काय ते आळंदी पंढरपूर बघा तुम्ही गर्दी फुकटची. कळायले का? तसे आहेत का? अरे विमानात बसणारे त्यांचं देशाकरता काही विशिष्ट योगदान आहे, ते कोणी बसतील का? यातले अभियंते आहेत, काही डॉक्टर आहेत, त्यांनी अनेकांना महाराज रोग ज्यांचे बरे केले है ना. काही शिक्षक आहेत, त्यांनी अनेकांना घडवलंय. विशेष विशेष लोक आहेत ऐका, त्यांचा विशिष्ट अधिकार आहे. तिथं चूक झालेली जमत नाही. लक्षात यायले का? माझा मुद्दा काय? मोठ्या स्थानावरती माणूस पोचला की चूक जमत नाही. माझा मुद्दा इथे आहे. म्हणून हे म्हणा, आता आपण जन्मजन्मांतराच्या पुण्याईनं संत महात्म्याच्या सोबत आलो. आता काय कर, मरण येईपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत हे चरण, हे जे मस्तक आहे ना, ते संत महात्म्याच्या आता चरणावरती ठेवलेस ना, ते मरण येईपर्यंत सोडू नकोस. अभंगाच्या दुसऱ्या चरणात दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, येथून या नुठवू माथा. आता सद्गुरूच्या संत महात्म्याच्या चरणावरती माथा म्हणजे मस्तक टेकवलेस ना, तर मरणा वाचोनी सर्वथा म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत ते इकडं तिकडं जाऊ देऊ नकोस. काय असतं, मनुष्य संतापासून जेव्हा दूर जातो तेव्हा त्याला दुर्बुद्धी होण्याची शक्यता असते. लक्षात यायले का? आणि मनुष्य नेहमी संतांच्या संगतीत राहिला की त्याच्या जीवनात त्याला दुर्बुद्धी कधीच होऊ शकत नाही. का नाही होऊ शकत? तर संत महात्म्याच्या जवळ विवेक असतो है ना. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे आणि संत तिथे. जिथे जिथे संत आहेत तिथे तिथे विवेक आहे. विवेक म्हणजे काय? विच धातू पासून विवेक शब्द तयार झालाय. विच पृथक्करण है ना. सत्य काय असत्य काय, चित काय अचित काय है ना, ह्याचं जे ज्ञान करून देतात, विवेक ज्यांच्यामध्ये आहे ना ते संत आहेत. ते संताच्या संगतीत जीव राहिला की संत विवेक त्याला देतात.
म्हणजे त्याला कळतंय हे अयोग्य हे योग्य आहे, म्हणून तो इकडं तिकडं जात नाहीत. हे जे खाणारे पिणारे इकडे गेलेले ट्रॅक सोडून, का तर ते इकडं आले नाहीत म्हणूनच. एकदा का ते इकडे आले की ते इकडे तिकडे जातील का तर इथे विवेक आहे, काय योग्य आहे काय अयोग्य आहे लक्षात यायले का. संत महात्म्याच्या जवळ जीव राहिला की तो कधीच महाराज इकडं तिकडं जात नाही, त्याला कुठलीच दुर्बुद्धी होत नाही है ना. म्हणून मरण येईपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत संतांना सोडू नकोस, संतांच्या चरणावरती निष्ठा ठेव. काय झालंय आता परमार्थामध्ये निष्ठा कमी झाली. परमार्थामध्ये काय कमी झाली? निष्ठा. आता सगळी निष्ठा निष्ठी झाली, निष्ठा कमी झाली आहे की नाही. मार्केटमध्ये जे महाराज आले तिच्या मागे पळायले, निष्ठाच नाही राहिली. जाऊ द्या, माझा तो विषय नाहीये. परमार्थामध्ये अनन्यतेला महत्व आहे, निष्ठेला महत्व आहे, श्रद्धेला महत्व आहे, विश्वासाला महत्व आहे ऐका. म्हणून मरण येईपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मना आता संताच्या पासून दूर जाऊ नकोस है ना. म्हणून जगद्गुरु तुकोबा त्या मनाला सांगतात, मना आता इकडं न जाण्याकरता, संतांना सोडून इकडं तिकडं न जाण्याकरता तू कसा हो तर तू बळकट हो. अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, होई बळकट माझ्या मना तुरे धीट. त्या मनाला सांगतात बळकट हो, जरा धीट हो, घाबरायचं काही कारण नाही. का तर आता आपण मोठ्याच्या संगतीत आलो, आपण विवेकाच्या संगतीत आलो, आता वैराग्याच्या संगतीमध्ये आलो, संत महात्म्याच्या संगतीत आलो. संत म्हणजे विवेक, संत म्हणजे वैराग्य. आता घाबरायचं काही कारण नाही. काय असतं, लहान लेकरू ऐका, त्यानं जर बापाचा हात पकडला असेल तर किती अंधार पडू द्या, भीते का होते, कुठेही जाऊ द्या, कसाही रस्ता असू द्या, ते भीतच नाही. आजूबाजूला कुत्रे असू द्या, काही असू द्या, ते भीतच नाही. उलट जवळ कुत्रा आला तर लाथ हाणते ते बारक, भीत नाही. का तर त्याला माहित आहे आपल्या सोबत कोण आहे, कळायले का, आपल्या सोबत बाप आहे, ते कशालाच भीत नाही. तसं आज जगद्गुरु तुकोबा सांगतायत मनाला, मना आता धीट हो, बळकट हो, भ्यायची गरज नाही. इकडं तिकडं आता आपण नाही जाऊ शकणार, कारण का आता आपल्या सोबत संत महात्मे, आपण संताच्या संगतीमध्ये आलो. जरा बळकट हो, धीट हो. मनाला पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, एकदा सांगून जमत नाही. कारण काय, मन फार चंचल आहे, बहुत चपल चपल चंचल, येता येता जाता न लगे वेळ.
इतकं चपळ आहे, इतकं चंचल आहे, एका क्षणात दिल्लीला जात आहे. बरोबर आहे की किती लांब आहे दिल्ली, पण त्याला वेळच लागत नाही. इतकं चपळ आहे, इतकं चंचल आहे महाराज. ते 10 चंचल सांगितल्या जातात. किती? 10 मकार चंचल सांगितल्या जातात. त्याच्यामध्ये पहिला क्रमांक मनाचा आहे. मनो, मधुकरो, मेघो, मानिनी, मदनो, मरुत, मा, मदो, मरकटो, मत्स्यो, मकारा, दशचंचला. हे 10 अत्यंत चंचल आहेत. त्याच्यामध्ये पहिला क्रमांक आहे मनाचा, म्हणून मना होई बळकट, माझ्या मना तुरे धीट. ऐका, पण जगद्गुरु तुकोबारायांना माहिती आहे, हे मन एवढं विचित्र आहे. याला किती सांगितलं, काही जरी सांगितलं तरी हे लवकर ऐकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय त्या मनाला लोटांगण घालतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तुकाला लोटा सरला सरला तुकाला लोटा तुकाला लोटा गणे तुकाला लोटा तुकाला लोटा भक्ति भागे धाने धनी ये दुनिया तो माता भाग्या
आला लोटांगणी काला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी येथून या अनुठवू माथा मरणा वाचूनी सर्वथा जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात मना अरे फार मोठं भक्तिरूपी धन तुम्हाला मला प्राप्त झालंय फार मोठ्या पुण्याईनं संत महात्म्याची भेट आपल्याला प्राप्त झालीये तेव्हा मना आता मरण येईपर्यंत संताच्या पासून दूर जाऊ नको लोटांगण घालतात म्हणजे काय असतं मी व्यवहार सांगतो एखादं लेकरू महाराज दारू पिऊन रोज यायले जाताना नीट जाते घरातून पण येताना लेजिम खेळत यायले बापाला कळालं दारू पिऊन यायले बाप एकदा सांगते दोनदा सांगते तीनदा सांगते बरोबर आहे का पण दोनदा तीनदा जर सांगून लेकरू ऐकत नसेल तर बाप काय म्हणते बापू तुझ्या पाया पडतो रा पण जरा दारू पिऊन येऊ नकोस म्हणते की नाही तसं जगद्गुरु तुकोबार आहे त्या मनाला लोटांगण घालतायत पाया पडतायत मना जरा इकडं तिकडं जाऊ नकोस आपण मोठ्याच्या संगतीत आलो आता संत महात्म्याच्या चरणापासून दूर जाऊ नकोस असं आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे मनाशी संवाद साधताय आपणही है ना संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं जे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ श्रवण करत आहोत है ना त्या ज्ञानयज्ञ सोहळ्यामधील आजच्या कीर्तनामधील आपण त्या मनाला जसं जगद्गुरु तुकोबारांनी प्रार्थना केली तसं आपणही आज प्रार्थना करायची की मना येथो निया नुठवू माथा मरणा वाचूनी सर्वथा मरण येईपर्यंत आता मात्र इकडे मी परमार्थ साधनेमध्ये प्रवृत्त झालो ना तर इकडे तिकडे न जाता कायम पर्यंत माझ्या हातून परमार्थाची साधना साधूची संगती आईवडिलांची सेवा देशाची सेवा समाजाची सेवा है ना निष्ठेनं श्रद्धेनं होत राहावी एवढीच आज जगद्गुरु तुकोबारांच्या चरणी प्रार्थना करूयात आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो ज्ञानेश्वर